नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान विभागाने जाहीर केलेला 4 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीतील जिल्हानिहाय हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। सुरुवात करूया कोकण विभागापासून। महाराष्ट्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो। आता पाहूया उत्तर महाराष्ट्र। धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे हलका ते मध्यम पाऊस तसेच काही भागात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। आता पाहूया विदर्भ विभाग। अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम येथे विशेष इशारा नाही। मात्र भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता महाराष्ट्र हवामान विभागाने वर्तवली आहे। तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्र हवामान विभागाचा 4 ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीतील जिल्हानिहाय हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्याबाबतचा अंदाज कसा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्रातील अचूक आणि अधिकृत हवामान अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।